हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्या माणसाचा आत्मा, लक्ष देऊ नये का, गरुड पुराणातली गोड असं चिंतन आहे। भगवान कृष्ण परमात्म्याला गरुडानं विचारलं, देवा माणसाचा मृत्यू झाल्यानंतर माणसाचा आत्मा 24 घंट्यानं पुन्हा त्या घरी कसं काय येतो, काय येतो त्याचा आत्मा? ऐका, त्यावेळेला भगवान परमात्म्याने सांगितलं, गरुडा माणसाचा मृत्यू झाल्यानंतर शरीरातून प्राण निघून गेला की त्या माणसाच्या आत्म्यावर पक्कड कुणाची निर्माण होते? यमाच्या दूताची। यमाचे दूत येतात आणि त्या आत्म्याला पकडतात, आपल्या बंधनामध्ये अडकून टाकतात आणि 24 घंटे झाल्यानंतर पुन्हा ते यमाचे दूत त्या परिवारात त्या माणसाला आणून सोडतात। हे कार्यक्रम माणसाच्या मृत्यूनंतरही का करायचे, पुण्यस्मरण का करायचे? ऐका, त्याच्यासाठी आवर्जून ऐका। 24 घंट्यानं त्या आत्म्याला त्या परिवारात आणून सोडले जाते। आपल्यातला गेलेला, निघून गेलेला जीवात्मा, आपला माणूस, आपल्या खांद्याला खांदा लावून आयुष्य काढलेला माणूस, ज्याच्याशिवाय आपण एक घास सुद्धा सोडून त्याला खाऊ शकत नव्हतो, असा प्रेमाची व्यक्ती आपल्यातून निघून गेलेली असते। म्हणून परिवारातले सगळ्या लोकांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा असतात त्या व्यक्तीविषयी। प्रत्येकाला वाटतं आता तो गेलेला माणूस पुन्हा डोळ्यांनी कधी बघायला भेटन, एकदा का होईना तो माणूस, फक्त एकदा का होईना आम्हाला बघायला भेटावा, ही भावना प्रत्येक माणसाची असते ना। जशी तशी त्या गेलेल्या आत्म्याची सुद्धा तीच भावना असते। 24 घंट्याने यमाचे दूत त्याला घरामध्ये आणून सोडतात, परत आणून सोडतात पवन महाराज। आणि मग तो आत्मा सुद्धा त्याला वाटतं की मी माझ्या परिवारातल्या सगळ्या लोकांना आलिंगन द्यावं, प्रत्येकाच्या शरीराला स्पर्श करावा, तो करण्याचा प्रयत्न करतो। परिवारातल्या लोकांसोबत तो बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करतो, पण त्याला त्याचं आता जे स्थूल शरीर असतं बोलण्यासाठी, ते शरीर त्याच्याजवळ राहिलेलं नसतं। आता सूक्ष्म शरीराने तो आत्मा त्या सगळ्या परिवारामध्ये तो हिंडत असतो महाराज, आणि तो रडत असतो, का माझ्यासोबत हे बोलत नाहीत, विबळत असतो, किंचाळत असतो तो आत्मा। किती दिवस? 10 दिवस त्याला आहार नाही भेटत, खायला नाही भेटत। आणि म्हणून सज्जन हो, आपल्या त्या गेलेल्या व्यक्तीला उपासमारीची वेळ त्याच्यावर, त्या आत्म्यावर येऊ नये म्हणून परिवारातले लोक हिंदू धर्म सनातन संस्कृतीनुसार 10व्याच्या दिवशी दशक्रियेचा कार्यक्रम करतात। मृत्यूच्या नंतर 10व्या दिवशी दशक्रिया विधी, त्याच्यामध्ये सावकार पिंडदान केलं जातं, पिंड बनवले जातात। ते पिंड जे असतात ना, ते कशासाठी असतात माहितीये? ते पिंड त्या गेलेल्या दिवंगत आत्म्याला खायला मिळावेत, त्याला पुष्टी मिळावी, पुढच्या प्रवासासाठी त्याला बळ मिळावं, म्हणून पिंडदान केलं जातं। मग आता ते पिंडाचा स्वीकार कोण करतं तुमच्याकडं? कुत्रा का मांजर? कोण करतं पिंडाचा स्वीकार? बोला ना। आमच्याकडे 1.5 वर्षाची लेकरं झाले की ती बोलायला सुरू करते। हा, असं कावळा का करतो माहिती का? कारण कावळा हा स्वर्गातून आलेला आहे। कावळ्याला स्वर्गामध्ये सगळे तिकडचं सगळं सिस्टम त्या कावळ्याला माहिती आहे, आणि तो कावळा त्या पिंडाच्या माध्यमातून त्या जीवात्म्यापर्यंत सज्जन होतो, सगळा जे काही आपण पिंड दिलेलं आहे तिथे पोहोचवण्याचं काम करतो। माणसं म्हणतात ना, जोपर्यंत कावळा शिवत नाही, त्या पिंडाला स्पर्श करत नाही, तोपर्यंत माणसं उठत नाही। तुमच्याकडे असंच आहे ना? कावळ्याचा स्पर्श झाल्याशिवाय आता कावळे बी राहिले नाहीत, आता डोम कावळे आलेत। काही काही तर आता कावळे असे पिंजऱ्यामध्ये, तिकडं नाशिकला वगैरे जर आपण गेलो ना, तर ते पिंजऱ्यात असे अडकून ठेवलेले आहेत कावळे। असं बळच धरायचं आणि त्या पिंडामध्ये त्या कावळ्याचं तोंड खुपसायचं। हे नाइंसाफी आहे सरासर। मग त्या आत्म्याला सज्जन हो पुष्टी मिळावी म्हणून खाऊ घातला जातो। त्या आत्म्याला प्रसन्नता वाटावी म्हणून त्याच्या आवडीचे, जिवंतपणे त्याची जी जी आवड आहे त्या आवडीच्या वस्तू त्याला 10व्याच्या दिवशी दिल्या जातात। आणि त्याचा 10वा झाल्यानंतर सज्जन हो 12व्याचा कार्यक्रम, 13वीचा कार्यक्रम होतो, आणि 14व्या दिवशी गंगा पूजनाचा कार्यक्रम झाला। ऐका की यमाच्या दूतांनी जे त्याला आणून सोडलेलं असतं ना, ते यमाचे दूत त्याला पुन्हा सावकार पकडतात। गरुडानं विचारलं, आता
गंगा पूजनाचा कार्यक्रम झाल्यावर तो जीवात्मा गेलेला जीवात्मा डायरेक्ट स्वर्गाला जातो का? म्हणले नाही, डायरेक्ट स्वर्गाला नाही जात. तो गंगा पूजनापासून 13वी पासून पुढे त्याचा प्रवास पुढच्या मार्गाने सुरू होतो. आता त्या आत्म्यानं मागचं सगळं सोडून दिलेलं असतं. ज्याप्रमाणे एखादं वस्त्र जीर्ण झालं की माणूस टाकून देतो, त्याच्यावरचा मोह सुद्धा सोडून देतो. का लय चांगलं होतं, लय भारी होतं, मुलायम लागत होतं शरीराला शर्ट, आता फाटलंय बाबा, पण तरी बी कसं काय काढून देऊ म्हणून माणूस ठेवतो का अंगामध्ये? नाही. जसं वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णा अन्यानि संयाति नवानि देही. जसं जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, ज्ञानोबाराय म्हणतात नूतन वेडीजे. हा, जीर्ण झालेला जसा कपडा टाकून देतो तसा आत्मा त्या शरीराला सोडून देतो. ऐका, आणि पुढचा प्रवास सुरू झाला आत्म्याचा. यमाचे दूत आता त्याला पुढच्या प्रवासाला घेऊन जातात. प्रवास किती दिवसाचा आहे पुढचा? मृत्यूच्या नंतरचा प्रवास 1 वर्षाचा आहे. त्याला 16 प्रकारचे मार्ग आहेत. त्या आत्म्याला ज्या वेळेला नेल्या जातं ना, वर्षभराच्या प्रवासात 16 प्रकारच्या मार्गाने त्याला नेल्या जाते. मग त्याच्यामध्ये जर एखाद्या माणसानं पुण्यकर्म केलं असेल, चांगलं कर्म केलं असेल, आयुष्यात कधी कोणाला त्रास दिला नसेल, कधी कुणाचं धन लुबाडलं नसेल, कुणाचे वाईट चिंतन केलं नसेल, तर अशा व्यक्तीला ते यमाचे दूत त्या जाणाऱ्या रस्त्यावर फुलं टाकीत पुढे त्याला स्वागत करीत नेतात. आणि दुसरी गोष्ट, जर एखाद्या माणसाने आयुष्यामध्ये केवळ आणि केवळ एखाद्याला जर त्रास देण्याचं काम केलं असेल आणि आपल्या स्वतःला श्रीमंत व्हायचे म्हणून अनेक गोरगरिबाच्या मुंड्या मोडण्याचं काम केलं असेल, गोरगरिबांना छळण्याचं काम केलं असेल, गोरगरिबांना त्रास देण्याचं काम केलं असेल, पाप आयुष्यभर जर एखाद्याने केलं असेल, वाईट मार्गाने जर जीवन व्यापन केलं असेल, ऐका माय बाप, तर अशा व्यक्तीला यमाचे दूत त्याला पायघाड्या नाहीत घालत. त्या व्यक्तीला यमाचे दूत चालत सुद्धा नाहीत नेत. तुम्ही शेतकरी मंडळी त्याच्यातले बहुधा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बैलगाडीला लाकडाचं हुंडकं एखादं बांधायचं आणि त्याला जसं आपण वडत नेतो ना, तसं त्या व्यक्तीला, पापी माणसाला ते यमाचे दूत तसं वडत नेतात. सज्जन, रस्ता बी चांगला नसतो, त्या रस्त्यावर काटे टाकलेले असतात, सराट्याच्या रस्त्याने, काट्याच्या रस्त्याने त्याला नेलं जातं. ज्या ठिकाणी अग्नीचे अंगारे टाकलेले असतात, त्या अग्नीच्या अंगाऱ्याच्या रस्त्यावरून त्याला ओढत नेलं जातं. सज्जन, अत्यंत दर्दनाक पद्धतीने त्याला यम लोकाला नेलं जातं. आणि वर्षभराचा हा प्रवास तिथे गेल्यानंतर ऐका, यमाच्या समोर नेऊन त्याला पुढे हजर केलं जाते. यमाच्या पुढे गेल्याबरोबर यमराज त्याचा ग्रंथ ओपन करतात, फाईल ओपन होते तिथे गेल्यानंतर. आणि फाईल ओपन झाल्यानंतर त्याने आपल्या आयुष्यामध्ये तो कसा जगलाय कसा नाही ह्याच्यावरून ठरवतात यमराज, आता याला स्वर्गाला पाठवायचं का नरकाला पाठवायचे. स्वर्ग आणि नरक या 2 वाटा आहेत, हे 2 गंतव्य स्थान आहेत, ठिकाण आहेत. आता आपल्याला कुठं जायचंय हे आपणच ठरवायचंय. कधी ठरवायचंय? या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये. जर सज्जन हो आपल्या जीवनामध्ये चांगलं आपण जर एखादं काम केलं आहे का, तर स्वर्गाचा रस्ता आपल्यासाठी मोकळा आहे आणि तो नक्की केला पाहिजे आपण. एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न 10-5 हजार रुपयासाठी जर मोडणार असेल, तर त्या गरीबाच्या मुलीच्या लग्नासाठी 10-5 हजाराची मदत जर आपण करू शकलो ना, तर आपल्यासाठी स्वर्गाचा दरवाजा मोकळा झाल्याशिवाय राहत नाही. सज्जन, ज्या वेळेला त्या गरीबाच्या पोरीचं लग्न जमत असतं, त्यावेळेला त्या गरीबाच्या मुलीचा बाप सावकाराकडे जातो. सावकार, 10 हजारासाठी लग्न मोडते. सावकार, आलेली वेळ भागून न्या, मुलीच्या लग्नाचा प्रश्न आहे, तिच्या जीवनाचा प्रश्न आहे. सावकार, तुमच्या शेतात मोल मजुरी करेल, 1-1 रुपया मी परत करून टाकेल. सावकार, 1 रुपया ठेवणार नाही, पण आज आलेली वेळ भागून न्या. सावकार, 10,000 रुपयाची मदत करा. सावकार, 1 ना 1 पैसा मी परत करून टाकेन. त्यावेळेला सावकाराच्या मुखातून शब्द निघतात. सावकार म्हणतात, गणपतराव, अरे मुलीच्या लग्नासाठी पैसे मागतोस ना, 10,000 रुपये काय मागतोस? अरे तुझी मुलगी काय माझी मुलगी का वेगळी आहे का? लग्नासाठी पैसे मागतोस ना मुलीच्या, अरे तुझी लेक बाळ काय माझी काय सारखीच आहे. आणि एक लक्षात घे, 10,000 रुपये काय मागतोस, हे 20,000 रुपये घे आणि परत देण्याचा विचार करू नकोस.
मुलगी म्हणते, सावकार माझ्या गरीब बापाने ते पैसे घेतले आणि आनंदानं नाचत नाचत माझा बाप घरी आला. आनंदानं माझ्या बापानं घरी येऊन माझं लग्न लावलं. आज या गरीबाच्या मुलीचा वेल मांडवावर गेलाय. आज गरीबाची मुलगी दिल्या घरी सुखाने आनंदाने नांदत आहे. त्या गरीबाच्या मुलीच्या तोंडातून सज्जन हो आशीर्वादाचे शब्द आपल्या अंतकाळाच्या वेळेला, ज्या वेळेला या जगाचा निरोप घेऊन आपण निघून जाऊ ना, त्या वेळेला आपल्याला हे दृश्य, हे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे. एखाद्या गरीबाच्या मुलाचं ऍडमिशन 2-5 हजारासाठी चांगल्या स्कूल कॉलेजमध्ये जर होत नसेल, देवानं आपल्याला भरपूर दिलं असेल ना, तर अशा वेळेला सज्जना त्या गरीबाच्या लेकरासाठी 2-5 हजाराची मदत जर आपण करू शकलो, तर याच्यासारखा परमार्थ, याच्यासारखं पुण्याचं पवित्र काम जगात दुसरं कोणतं नाही. एखादा तरी गरीबाच्या लेकराचं ऍडमिशन फ्री मध्ये करून टाका बरं का कामाजी पाटील. लय आनंद आहे बघा, लय आनंद आहे. एखादं लेकरू, अरे गरीबासाठी ज्या वेळेला आपण जगू ना, त्यावेळेला आपल्याला कळतं की जीवनाचा खरा जगण्याचा अर्थ काय आहे. आपल्या जीवनामध्ये एक तरी पवित्र काम आणि एक तरी पवित्र कार्य आपल्या हातून झालं पाहिजे. जर असं आपल्या हातून घडलं ना मायबाप, शास्त्र सांगतंय आपल्या आयुष्यातला आपण कमवलेल्या कमाईमधला 10%, 10वा भाग तुम्ही बाजूला काढा. 100 रुपये जर कमवत असाल तर 10 रुपये तुम्ही पवित्र कामासाठी लावा, खर्च करा. परमार्थिक कामासाठी लावा, मंदिरासाठी लावा, धार्मिक कामासाठी लावा, सामाजिक कामासाठी वापरा, गोरगरिबासाठी वापरा. थंडीच्या दिवसात ब्लँकेट नेऊन वाटा गोरगरिबाच्या झोपड्यावर. त्याच्यासारखं पवित्र काम नाही. ज्या वेळेला असं पवित्र काम 2-5 हजाराचं जरी आपण केलं ना, कमी पैशातून सुरू करा. ज्या वेळेला असे उपकाराची कामं आपण करतो, परोपकाराचे सज्जन आहो, त्या वेळेला समोरच्या त्या गरीबाच्या डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूचा एक एक थेंब तुम्हाला केवळ आणि केवळ आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही बघा. सुरुवात करणं गरजेचं आहे आपल्या जीवनामध्ये. असं आपण केलं पाहिजे. आणि जर असं केलं तर आपल्यासाठी सुद्धा स्वर्गाचा रस्ता मोकळा झाल्याशिवाय राहणार नाही. स्वर्गाचा मार्ग आपल्यासाठी मोकळा आहे सज्जन हो. यमाचे दूत इज्जत के साथ त्याला स्वर्गाला घेऊन जातात. इथंच स्वर्ग आहे आणि इथंच नरक आहे. इथंच आहे आपल्या हातामध्ये सज्जन, आपल्या मुठ्ठीमध्ये. चांगलं पवित्र काम करा. मनाला समजून सांगा, बाबा तुला पैसे कमवायचे, तुला धन कमवायचंय, पण तू कमवत असलेल्या धनातून संतांनी सांगितलं जोडून या धन उत्तम प्रकाराने, उत्तम मार्गाने, चांगल्या मार्गाने. काही माणसं, मला आत्ता फोन आलता, कोण सावकार होते संभाजी नांदेडचे डॉक्टर आहेत, फार मोठं हॉस्पिटल आहे, नाव नाही सांगत त्यांचं तुम्हाला मी. फार मोठं हॉस्पिटल आहे, पण त्यांनी सांगितलं महाराज मला संध्याकाळी झोप लागत नाही. म्हणले का नाही, काय करू म्हणले, मी सांगा. मी म्हणलं आता मी गडबडीत आहे, मी तुम्हाला पद्धतशीर सांगतो, 6-7 वाजता तुम्ही मला फोन करा. का होतंय असं? अब्जाधीश आहेत माणसं, करोडपती आहेत माणसं, पण तरी त्यांच्या मनाला समाधान नाही. त्याचं कारण आहे, एक लक्षात घ्या, एक वाक्य ध्यानात ठेवा सगळ्यांनी. आपल्या डायरीवर प्रत्येकाने हे वाक्य नोट करून ठेवा. आपल्या आयुष्यात तुम्ही पैसा खूप कमवा. पैसा म्हणजे सर्वस्व नाही, लक्षात घ्या. तुमच्या आयुष्यामध्ये पैसा तुम्ही खूप कमवा, खूप कमवा. मी म्हणेल सज्जन हो, प्रत्येकाच्या खिशामध्ये, वाक्य पुन्हा ऐका, जरा लक्ष देऊन ऐका, प्रत्येकाच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा. प्रत्येकाच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, पण त्या खळखळाटाच्या पाठीमागं कोणा गोरगरिबाचा तळतळाट नसावा. प्रत्येकाच्या खिशात खळखळाट असावा, पण कोणाचा तळतळाटाचा पैसा तुम्हाला समाधान नाही देत. लातूरचा एक परिवार आहे, आमच्या ओळखीचे. किल्लारीच्या भूकंपाच्या वेळेला सज्जन होते, तिथल्या लोकांचं सोनं धन लुबाडून आणलं त्यांनी. मेन स्पॉटला, लातूरमध्ये मेन स्पॉटला 1/2 एकर जमीन घेतली, 4-5 मजली बिल्डिंग बांधली. पण एक दिवस बी त्या परिवारात असा जात नाही व्यंकटराव की त्या परिवारामध्ये भांडण झालं नाही. रोज भांडण, रोज तंटाय. अरे हेच खरं नरक आहे, हेच स्वर्ग आहे. जीवनामध्ये माय बापाची सेवा करायला भेटत असेल तर समजून चाला, या मृत्यू लोकातला जर समजा तुम्हाला माय बापाची सेवा करण्याचं भाग्य तुमच्या पदरात असेल तर समजून चाला की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये याच मृत्यू लोकामध्ये, या पृथ्वीवरच
स्वर्ग सुखाची अनुभूती घेत आहात. गरुडाला कृष्ण परमात्म्याने सांगितलं हा स्वर्गाला जाण्याचा मार्ग आहे. संत सांगतात ऐसे का हो न करा काही आणि पुढे नाही नाश जा. आजपर्यंत किती बापांनी अब्जावधीची प्रॉपर्टी कित्येक बापांनी कमवून ठेवली पोरांसाठी, पण किती दिवस घरामध्ये फोटो राहतो आपला. एक पिढी 2 पिढ्या संपला विषय, पुन्हा तिसरी पिढी तर तुम्हाला स्मरणात सुद्धा ठेवत नाही. यावत चंद्र दिवा करो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपली कीर्ती अजरामर राहिली पाहिजे सज्जन हो. असं काही